अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर ही ठिकाणं प्रमुख देवस्थानं म्हणून ओळखली जातात. धार्मिक महत्त्वासोबतच जिल्ह्याची ओळख आणि आर्थिक उलाढालीची केंद्र म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जातं. या दोन्ही देवस्थानांना मोठी परंपरा आहे. तिथल्या जुन्या चालीरीती आणि भाविकांच्या धारणा आहेत. त्यातील अनेक आजही पाळल्या जातात. काही सोयीनुसार बदलल्या गेल्या. अलीकडं ही दोन्ही देवस्थानं आमूलाग्र बदलली. गर्दी वाढली तशी गुन्हेगारीही वाढली. शनिशिंगणापूरची स्थिती तर अगदीच उलट झाली आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं इथे येतात. आपल्या मागील संकट टाळावं, अडचणी साडेसाती दूर व्हावी यासाठी शनी महाराजांना साकडं घालण्यासाठी ते येतात. प्रत्यक्षात होतं मात्र वेगळंच. इथं आलेल्या भाविकालाच गुन्हेगारीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. गाव आणि परिसरही विविध प्रकारच्या गुन्हेगारीच्या विळख्यात अडकला आहे. देवस्थानचा कारभार पाहणाऱ्या मंडळीचा कारभार वादग्रस्त ठरतो. पूजा साहित्य विकणारे दुकानदार आणि त्यांचे दलाल भाविकांची लूटमार करतात आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले पोलीस लाचखोरीत अडकतात. असा साडेसातीचा फेराच जणू या भागाला पडलाय. इथं कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. जे घडतंय, जे वास्तव आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय. यात सुधारणा व्हावी, इथं येणाऱ्या भाविकांना याची माहिती असावी, त्यांनी सावध व्हावं, हाच आमचा उद्देश आहे. शनिदेवाची महती अपार आहे. देवाचा दरारही तसाच मानला जातो. म्हणूनच या गावात नागरिकांना चोऱ्या होण्याची भीती वाटत नाही. कारण चोरांचा बंदोबस्त शनिदेवच करतात. त्यामुळे चोर शनीला घाबरतात अशी इथली धारणा आहे. म्हणूनच घरांना दार नसलेलं गाव अशी याची ख्याती आहे. शनिशिंगणापूरची महती दूरपर्यंत पोहोचली ती गुलशन कुमार यांच्या सूर्यपुत्र शनिदेव या चित्रपटामुळं. 1997 मध्ये हा चित्रपट आला. त्यानंतर गावात भाविकांचा ओघ वाढतच गेला. जशी गर्दी वाढली तशी मूळ धारणा आणि मूळ स्वरूप मागं पडत गेलं. चोर पावलांनी इथं विविध प्रकारची गुन्हेगारी आली. ती आता एवढी फोफावली की तोच जणू इथला शिरस्ता बनलाय की काय असे वाटते. त्यामुळे शनिशिंगणापूर म्हटलं की लोकांना दार नसलेल्या घरांच्या आधी वाहनांना लटकणारे लटकू आणि त्यांच्या मदतीनं लुटणारे दुकानदार आठवतात. गर्दीत होणारी पाकिटमारी, मोबाईल चोरी डोळ्यांसमोर येते. अलीकडच्या काळात तर गैरकारभाराबद्दल विश्वस्त मंडळ आणि आता तर लाचखोरीबद्दल थेट पोलीसही भाविकांच्या डोक्यात गेले आहेत. नेवासा तालुक्यातील हे छोटंसं गाव मंदिर नसलेल्या पण जागृत शनीचं ठाणं म्हणून ते पुढं आलं. पारंपरिक समजुतीनुसार शनिदेवाच्या भीतीमुळं कोणी चोरी करत नाही. त्यामुळे तिथं घरांना दारच नाहीत. जुन्या घरांना नाहीत आणि नव्यानं बांधलेल्याही नाही. एवढंच कशाला, बँका आणि पोलीस ठाण्यांनाही दारं बसवण्यास विरोध झाल्यानं दारं नसलेली बँका आणि पोलीस ठाणे असलेलं हे एकमेव गाव म्हणावं लागेल. एका बाजूला ही गोष्ट अभिमानाने मिरवत असताना पुढं चालून त्याचं स्वरूप बदलत गेलं. हळूहळू गाव गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत गेलं. ग्रामस्थ, दुकानदार, विश्वस्त आणि पोलीस यांनीही स्वतःमध्ये त्यानुरूप बदल केले आणि यात सामील होत गेले. गावात गुन्हेगारी वाढली. मग 2015 मध्ये तिथं पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलं. हे देशातील पहिलं दरवाजा नसलेलं पोलीस स्टेशन मानलं जातं. शनिदेवाच्या दरबारात कोणावरही अन्याय होणार नाही. गावात चोरी होणार नाही. चोरी झाली तर देव त्याला सोडणार नाही. या श्रद्धेपोटी हा निर्णय घेण्यात आला. पण चोऱ्या आणि गुन्हे वाढतच गेल्याचं दिसून येऊ लागलं. म्हणाला इथलं पोलीस स्टेशन वेगळं असलं तरी पोलिसांनी ते इतर ठाण्यांच्या पद्धतीवरच नेऊन सोडले. गुन्हेगारीशी पोलिसांचं साटलोटं होऊ लागलं. इथली मुख्य गुन्हेगारी म्हणजे एजंटांमार्फत होणारी भाविकांची लूट. या लुटीत पोलीसही सामील झाल्याचं अलीकडील घटनेवरून दिसून येतं. अशी लूट करण्यास मुभा मिळावी यासाठी पोलीस हप्ते घेत असल्याचं उघड झालं. एका पोलिसाला अशीच लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं. चोऱ्या होत असलेल्या गावात पोलिसांना काय काम, असा प्रश्न एकेकाळी विचारला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर आता जणू पोलिसांनीच दिले. परिस्थिती बदलताना पाहून गावात आता बँकांनी काचेचे दरवाजे बसवलेत. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉकने बंद होतात. अनेक हॉटेल तसेच अनेक घरांना स्लायडिंगचे दरवाजे बसवण्याचं प्रमाण वाढलं आहे. सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. गावात चोऱ्या होत नाहीत असं सांगितलं जात असलं तरी उपलब्ध माहितीनुसार 2010 मध्ये एका वाहनातून 35,000 रुपयांची चोरी झाली होती. तसेच 2011 मध्ये एका विश्वस्ताच्या घरातून आणि 2012 मध्ये चक्क एका मंदिराच्या गाभाऱ्यातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. भाविकांची पाकिटं, मोबाईल, सोन्याचे दागिने यांच्या चोऱ्या सुरूच असतात. बाहेरची गुन्हेगारी कमी म्हणून की काय, विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी संशयाच्या फेऱ्यात अडकलेत. ऑनलाईन दर्शन सेवेत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. शनैश्वर देवस्थानच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या दर्शन ॲपद्वारे भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यासाठी बनावट ॲप तयार करण्यात आली होती. त्याची चौकशी झाली.
त्यात दोषी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना अटक झाली. त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी 2,500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता कोर्टात काय शिक्षा व्हायची ती होईलच, पण थेट शनीच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची होणारी ही फसवणूक म्हणजे शनीच्या दरबारातील गुन्हेगारीचा कळसच म्हणावी लागेल. विश्वस्त मंडळाचा कारभारही संशयाच्या फेऱ्यात अडकला होता. देवस्थानमध्ये कित्येक बोगस म्हणजे अस्तित्वात नसलेले कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांचा पगार उचलण्यात आल्याचं तपासात उघड झालं. यामुळं इथलं मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं. तो वादही थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. सध्या शिर्डीच्या तदर्थ समितीपेक्षाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार सोपवण्यात आला आहे. कडक शिस्त आणि प्रशासकीय सुधारणांसाठी खास ओळख असलेले नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडं या देवस्थानच्या कारभाराची सूत्र आहेत. त्यांनी आता आपल्या परीनं प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र निर्ढावलेली यंत्रणा आणि सराईत चोर यांना शिस्त लावण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. डॉक्टर गेडाम यांनी लटकू एजंटांवर कारवाईपासून सुरुवात केली. सूत्र स्वीकारण्यासाठी येतानाच ते वेषांतर करून आले. तेव्हाच त्यांनी इथला गैरकारभार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. तेथून कामाला सुरुवात केली. असं असलं तरी त्यांची पाठ फिरताच इकडं सगळं पूर्ववत होतं असा अनुभव आहे. एका बाजूला शनिदेवाचा धाक आणि दुसरीकडं कडक शिस्तीचा अधिकारी. असं असूनही त्या पोलिसांनं एजंटांकडून हप्ता घेण्याचं धाडस केलं. यातच सगळं आलं. मागील महिन्यातील थकबाकीसह हप्ता वसूल करण्याचं अनोखं उदाहरण याच शनिशिंगणापूरमध्ये पाहायला मिळालं. कधी संपणार ही साडेसाती? शनिदेव या चोरांना शिक्षा देईल का? कधी आणि कशी देईल हे सांगता येणार नाही. पण व्यवस्थेनं ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे त्या प्रशासनानं यात गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे. सरकारने कायदा करून हे देवस्थान आता शिर्डीप्रमाणे थेट सरकारच्या नियंत्रणात आणलं आहे. मात्र शिर्डीप्रमाणेच इथं ही विश्वस्त मंडळ नियुक्ती रखडली आहे. त्यावरून राजकीय वाद आणि रुसवे फुगवे होतात. त्यामुळे सरकारही ही गोष्ट जपून हाताळते. तशीच काळजी भाविकांचीही घेतली पाहिजे. नवीन विश्वस्त मंडळ आले तरी लगेच शनिशिंगणापूरची साडेसाती जाईल याची खात्री देता येणार नाही. सरकार, विश्वस्त, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ यांची एकत्रित इच्छाशक्ती जेव्हा जागृत होईल तेव्हाच हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. शनी महाराजांनी तेवढी सद्बुद्धी या सर्वांना देव, एवढंच या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.